नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्वात मोठ्या लढतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनपा शाळा 125 मैदानातून धोंगडेनगर, डावखरवाडी, मळे विभाग आणि जय भवानी रोड परिसरामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। त्याची ही दृश्य आहेत। शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय। या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले गायत्री संतोष गाडेकर या सर्व उमेदवारांना देखील विजयाची खात्री पटली असून मतदारांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस विजयी करण्याचा निर्धार केल्याचं दिसून आलं आहे। विकासाच्या मुद्द्यांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं हिंदुत्व, मराठी माणसाची अस्मिता आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य या प्रमुख मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदार झुकते माप देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रभागामध्ये 20 प्रभाग नंबर यामध्ये 3 उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि 1 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे आहेत। त्यात हेमंतजी गायकवाड, योगिताताई गायकवाड आणि अश्विनजी पवार हे मशाल या निशाणीवर उभे आहेत। तसेच सौ गायत्रीताई गाडेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षावर आणि त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे। सर्व 4 उमेदवारांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे। ते 100% निवडून येतील अशी मला खात्री आहे। नमस्कार, मी संगीता हेमंत गायकवाड, माजी नगरसेविका। गेल्या 10 वर्षात मला नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं। गेल्या 10 वर्षापासून येथील नागरिकांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली। त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मी या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केले आणि ते तुमच्या समोर आहे। त्याला मला कुठेही काही सांगायची आवश्यकता नाही आहे। आणि हे चांगलं काम करत असताना एक महिला पुढे जाते, एक महिला नेतृत्व पुढे येत आहे आणि हे जबरदस्त काम करत असताना आपल्याच सौकियांना कुठेतरी वाटलं की ही महिला पुढे जात आहे आणि आपल्याला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे, तर यांना आत्ताच कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे त्यांनी मला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला न जुमानता आम्ही गायकवाड परिवार आजही लोकसेवेत आहोत, लोकांची सेवा करत आहोत। आणि आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये प्रभागात फिरत असताना नागरिकांमध्ये अत्यंत चांगली चर्चा आहे। केलेल्या कामाचं लोक कौतुक करत आहे आणि पुन्हा एकदा ते आम्हाला संधी नक्कीच देतील हा मला पूर्ण विश्वास आहे। कालच आपल्या प्रभागातील रॅली झाली, प्रचार रॅली झाली। ह्या रॅलीसाठी नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा उपस्थित होते आणि सकाळी आम्ही शिखरेवाडी, गंधर्वनगरी, कलानगर, मोटवानी फॅक्टरी ह्या भागामध्ये आम्ही रॅली केली। ही रॅली केली असताना आम्हाला नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले, स्वागत केले। त्याचप्रमाणे आम्ही संध्याकाळी मळे विभागात रॅली घेतली। पाटोळे मळा, लोणकर मळा, थोरात नगर आणि डावखरवाडी वगैरे ह्या परिसरामध्ये रॅली केली असताना तिथेही आम्हाला त्या प्रभागातील पूर्ण नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांचंही म्हणणं आहे की बदल हा व्हायलाच पाहिजे। गेले 15 वर्ष झाले बाहेरील लोक येऊन आपल्याकडे सत्ता गाजवत आहे। कुठेतरी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जे बोललेत की मराठी बाणा दाखवायला हवा, मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी माणसाचं राज्य आलं पाहिजे, तर मला सगळ्या नागरिकांना हीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही नगरसेवक निवडून देता तर तुम्ही सेवक निवडा, तुम्ही राजा निवडू नका। आणि राजा निवडाल तर तो जाणता राजा असावा, जेणेकरून आपण त्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचलो पाहिजे। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की निवडताना तुम्ही स्थानिक उमेदवार निवडून द्या, जेणेकरून ज्याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली आहे असेच स्थानिक उमेदवार जे आहेत त्यांना तुम्ही निवडून द्यावं। तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते, आपल्या महाविकास आघाडीचे
4 उमेदवार आहेत. त्यात 3 उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे. आणि 1 उमेदवार जे आहेत ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यांची निशाणी आहे हातात तुतारी घेतलेला माणूस. तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हे 4ही उमेदवार आपल्या जमिनीशी नाळ जोडलेले उमेदवार आहेत, स्थानिक उमेदवार आहेत. तरी आपण सर्व मतदार राजांनी या 4ही उमेदवारांना 3 मशाल आणि 1 तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून आपण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, नम्र विनंती. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, प्रभाग क्रमांक 20, नाशिक रोड.